माचनूर कोटग्याळ पुलासाठीचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे तात्पुरता रस्ता करून देण्याची प्रशासनाची ग्वाही। माचनूर कोटग्याळ रस्त्यावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी शंकर पोशट्टी शामंते यांनी सुरू केलेले आमरण उपोषण जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले। बांधकाम विभागाचे अभियंता कडेमवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली। संबंधित रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून वर्क ऑर्डर मिळताच पुलाचे काम सुरू करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। दरम्यान पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरता कच्चा रस्ता तयार करून पाईप टाकून वाहतूक सुरळीत करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले। लेखी आश्वासन स्वीकारल्यानंतर शंकर शामंते यांनी उपोषण मागे घेतले। आमदार जितेश अंतापूरकर यांनीही उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याच्या प्रश्नावर आवश्यक सूचना दिल्या। यावेळी हाणमंत मुंडकर, बाबाराव खडसे, अविनाश पथके, मारुती पाटील, पोलीस पाटील साहेबराव डोंगरे, सपोनी माधव पाटील खदगावकर यांची उपस्थिती होती। आजपर्यंत मोर्चा उपोषण तहसील ऑफिसला मोर्चा तहसील ऑफिसला उपोषण हळू हळू फुटू हळू काय सांगता जन्माच्या पहिल्यापासून त्रास आहे गाडी बंद मग काय करावं वाटतं प्रशासन बघा आता प्रश्नांना याचे गंभीर्यानं बघा प्रश्न आहे एवढं गंभीर आहे तर चालता येत नाही काय नाही जाणं येणं किती त्रास आहे रस्ता बघा जीव धोक्यात घालून चालू नाही। भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष घ्या हां मला आता कॉन्ट्रॅक्टर यायला त्यांना सांगा आपल्याला वर्क ऑर्डर नाही आपल्याला बोला सर काय सांगणार। नमस्कार, मी RM कडेमवार, शाखा अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग बिलोली। कोटग्याळ माचनूर कोंडलवाडी कोटग्याळ माचनूर या रस्त्यावरील किलोमीटर 5-700 या भागातील अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर पुलाची अत्यंत आवश्यकता होती। माननीय आमदार महोदय यांनी प्रयत्न करून शासनामार्फत पूरहानी कार्यक्रमांतर्गत माननीय उपसचिव साहेब मंत्रालय यांचे प्रशासकीय मंजुरीचे आदेश क्रमांक 78 दिनांक 25 मार्च 2026 अन्वये या कामासाठी रक्कम रुपये 200 लक्ष निधी या कामाला पूल आणि अप्रोच रोडसाठी मंजूर झालेले आहेत व सदर काम निविदा स्तरावर आहे। सद्यस्थितीत उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मी ठेकेदारांना सूचना देऊन या 8 दिवसामध्ये वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करून हे रस्ता वाहतुकीला मोकळा करून देण्याचा प्रयत्न करतो। तुम्हाला एक गोष्ट तात्पुरती व्यवस्था तुम्हाला 8 दिवसात करून देतो। तुम्हाला एक सांगा आज इथं मटेरियल